गावाचा रस्ता खराब, मग लालपरीचा रामराम. एसटीचा मोठा निर्णय. गावाचा रस्ता खराब, मग होणार लालपरीला रामराम. आता रस्ता खराब असलेल्या गावात बस सेवा बंद होणार आहे. अपघात आणि एसटीचं नुकसान टाळण्यासाठी एसटी डेपो महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अकोल्यातल्या खड्डेमय रस्ते असलेल्या 2 गावांना अकोला एसटी आगाराकडून सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गावचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असा थेट इशारा एसटी आगाराने 2 ग्रामपंचायतला पत्राद्वारे दिला आहे. अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराडे ग्रामपंचायतला अकोला एसटी आगाराने पत्र देत एसटी बस फेऱ्या रद्द करण्याचं कळवलं. अकोल्यातल्या धामणा ते हातरून या 10 किलोमीटर अंतरचा पूर्णतः खड्डेमय झालाय. त्यामुळं वर्षभरातच एसटी बसचं मोठं नुकसान होतंय. तसंच या खड्डेमय रस्त्यावरून धावताना अपघाताचीही भीती तितकीच जास्त राहतं. परिणामी प्रवाशांचा जीव धोक्यात येतोय. यासाठी अकोला एसटी डेपोनं मोठं पाऊल उचलायला सुरुवात केली. खराब रस्त्यांची यादीतील गावांना एसटी महामंडळाकडून हटवलं जाणार आहे. अकोल्यातल्या धामणा आणि बोरगाव वैराडे या गावाचा रस्ता खराब आणि खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या गावातील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. बस सेवा बंद करण्याचा इशाराही अकोला एसटी डेपोने दोन्ही ग्रामपंचायतीला दिला आहे. गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा, अन्यथा बस फेऱ्या रद्द करू, असा पत्राद्वारे ग्रामपंचायतीला कळवण्यात आले आहे. त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यासह ग्रामपंचायतीला मोठा धक्का बसलाय. गावची बस सेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यासह गावकऱ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बस सेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा, असा आग्रह आता गावकरी धरतोय. अकोला ते धामणा रस्त्यावर दिवसभरात 3 वेळा बस फेऱ्या सुरू आहे. या मार्गावरील प्रवास हा जवळपास पाऊण तासाचा आहे, परंतु खड्डेमय रस्त्यामुळे तासावर हा प्रवास गेलाय. तसंच खराब रस्त्यामुळे एसटीचं मोठं नुकसान आणि वाहन चालवताना त्रास होत असल्याची एसटी चालक सांगत आहे. एकंदरीत धामणा आणि बोरगाव वैराडे गावाची लालपरी बंद होण्याचा मार्गावर असल्याने स्पष्ट संकेत दिसते. असे असले तरी दोन्ही ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाला काहीसा वेळ मागितला आहे. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.